निर्लज्जपणाचा कळस. मित्रांनो, मनाची उद्विग्नता कुठेतरी बाहेर काढली पाहिजे ना. निवडणुकीचे वारे वाहत होते. जवळपास निवडणुका लोकसभेच्या पूर्ण होत आल्या. हे सर्व ज्ञात आहे. मग सत्ताधारी पक्षाने शत्रूचं खच्चीकरण करण्यासाठी, अपोजिशनला नामोहरम करण्यासाठी 400 पारचा नारा दिला. अहो, युद्ध आणि खेळ आणि त्यानंतर निवडणुका याच्यामध्ये जर प्रतिस्पर्ध्याचं मनोबल कमी करायचं असेल, त्याला विनाकारण कुठल्या तरी एका वैचारिक चक्रव्यूहात अडकवायचं असेल, तर अशा खेळी खेळाव्याच लागतात. कुठलाही माणूस, कुठलाही स्पोर्ट्समन जर एखाद्या मॅचमध्ये सुरुवातीला आता काय मी हारणारच आहे असं म्हणून जर मैदानात गेला, तर सांगा तो जिंकू शकेल का? साध्या गोष्टी आहेत. तुम्हाला कोणी अडवलं होतं का? तुम्ही नारा द्यायचा होता. बीजेपी कहती है 400 पार, ये तो झूठ है, लेकिन हम तो कहते हैं हम जाएंगे 450 पार. तुम्हाला कोणी अडवलं होतं? पण हा आत्मविश्वास नसतोच ना. कारण 10 वर्षात काहीच झालं नाही अशा खोट्या बोंबा मारत तुम्ही जर जनतेसमोर गेलात, तर दूधखोळी जनता नाही आहे. हां, काही वेड्यांना तुम्ही आपल्यासोबत नक्की घेऊ शकता. कारण दुसरे मोठे प्रतिस्पर्धी तुम्ही होता, पण आता तुमच्या एकट्याच्यानं होत नाही आहे, म्हणून तुम्ही 20 जणांना एकत्र आणताय. 20 जणं एकत्र येतात आणि एका व्यक्तीशी भांडतायत. आणि जनतासुद्धा या एका गोष्टीने चौकस झाली आहे. आणि मग बोंबा मारायच्या 10 वर्षात काय झालं, काही नाही झालं वगैरे वगैरे जनतेच्या कानापर्यंत जाऊन भाषणं करायची. लाज वाटते हो, लाज वाटते. आणि मला यांच्या नजरेबद्दल कीव येते. यांच्या ज्याला म्हणतात आपण निरीक्षण क्षमता, ऑब्झर्वेशन पॉवर, ही सुद्धा शून्य आहे, हे बघून अचंबित व्हायला होतं. आणि मग अशी लोक देश ताब्यात द्या म्हणून निवडणुकांना सामोरं जात आहेत. शोकांतिका होईल हो देशाची. अशा लोकांच्या हातात पुन्हा सत्ता गेली ना, तर शोकांतिका होईल. मग 10 वर्षात काहीच नाही झालं का? चला, साध्या साध्या गोष्टींची मी तुम्हाला आठवण करून देतो. 22 जानेवारी, 500 वर्ष आपण झगडत होतो. हिंदूंच्या अस्मितेचा प्रश्न आहे. हिंदुस्थानचा आपला देव प्रभू श्रीरामचंद्र, अयोध्या नगरी, त्याचं जन्म ठिकाण, आणि त्या ठिकाणी आज राम मंदिर उभं राहिलं. मग या तमाम हिंदू मनांवरती त्याचं गारूड नसणार आहे का? मंदिराची उभारणी झाली, रामलल्लाची प्रतिष्ठापना झाली, भव्य दिव्य सोहळा, कोणीही कधीही विसरू न शकण्यासारखा हा सोहळा. मग हेही दिसत नाही तुम्हाला? 10 वर्षात झालेलं सर्वात रिसेंट काम मी तुम्हाला आठवण करून देतोय. 22 जानेवारी, आणि आज आपण 22 मे नंतर बोलतोय. 4 महिन्यात तुम्हाला असा विसर पडतो? सगळ्या 130 करोड जनतेला असा विसर पडू शकेल का? बिलकुल नाही. त्यामुळे तुम्ही अशा मोफत काहीतरी बोंबा मारण्यात काहीही अर्थ नाही. बरं, जाऊ द्या, दुसरी आठवण करून देतो. 2014च्या आधीपर्यंत किती हो नॅशनल हायवेचं जाळं निर्माण केलं होतं तुम्ही? करा विचार. आणि गेल्या 10 वर्षात सन्माननीय गडकरी साहेबांचा मी खूप आदराने उल्लेख करीन. नतमस्तक आहे मी त्यांच्या कामापुढे. आणि मीच नाही, सारा देश नतमस्तक आहे त्या व्यक्तीसमोर. अहो, जे चांगलं आहे ना, त्याला चांगलं म्हणायला काही जास्त धारिष्ट नाही लागत. पण तुम्ही चांगल्याला वाईट म्हणताय, वाईट म्हणत फिरताय. कसली भारत जोडो? अहो, ही दिल तोडो यात्रा आहे. जे चांगलं आहे ते चांगलं नाहीच आहे हे सांगत तुम्ही फिरताय.
आणि मग 10 वर्षात झालेल्या या रस्त्यांचं जाळं, हे जे काही दिसतंय काम, कोपऱ्या कोपऱ्यातल्या डोंगर कपाऱ्यातल्या घरांमध्ये सुद्धा वीज पोचवण्याचा आटोकाट प्रयत्न झाला आहे. जे फुंकर मारून, ओली लाकडं जाळून, ज्या आपल्या घरातल्या आपल्या आईंना जे काही फुफ्फुसाचे कॅन्सर व्हायचे, त्याच्यापासून बचाव होण्यासाठी आज घरोघरी अनुदान देऊन गॅसचा सिलेंडर पोचलेला आहे. काहीच काम नाही झालं. अहो, आपल्या आया बहिणींची खेडेगावामध्ये पहाटे अंधारात त्यांना बाहेर रानात जावं लागायचं. आज शौचालयं कित्येक घरांमध्ये सरकारने दिलेली आहेत. या 10 वर्षात किती दिली आहेत बघा. मग ही कामं नाही आहेत. अहो, कच्छच्या रणात नुसतं वाळवंटात ते नुसतं रण तापून जायचं आणि ही मोकाट जमीन बघून हा गुजरातचा मुख्यमंत्री असलेला व्यक्ती तेव्हापासून होरपळून निघालेला होता की इथं काहीतरी झालं पाहिजे. आणि मग पंतप्रधान झाल्यानंतर जी स्वप्न पाहिली होती, जे काही व्हिजन होतं आपल्या नजरेसमोर, आपल्या डोळ्यासमोर, आपल्या मनामध्ये जी एक स्वप्न तो घेऊन आला होता, ते स्वप्न पण पूर्णत्वास जात आहे. कच्छच्या रणाच्या या मोकाट जागेमध्ये, ज्याला आपण वेस्टलँड म्हणतो, त्या ठिकाणी जगातला कदाचित दुसऱ्या नंबरचा सर्वात मोठा सोलार एनर्जी प्रोजेक्ट होतोय. ग्रीन एनर्जी, सोलार एनर्जी आणि विंडमिलपासून तयार होणारी वीज, असा एक मिश्र प्रोजेक्ट कच्छच्या रणामध्ये या 10 वर्षातच झालं ना काम. होईल ते आता पूर्णत्वास जाईल. पुन्हा हीच लोकं आली तर लवकरात पूर्णत्वास जाईल. पण पुन्हा खोटारडी आली तर मग काय होईल सांगता येत नाही या देशाचं. मग तुमचं आणि आमचं भविष्य हे ज्याच्या त्याच्या मनगटात जी ताकद आहे त्याप्रमाणेच त्याला बनवावं लागेल. पण किती ठिकाणी त्याला अडचणी येतील, अडकाठी येईल, याचाही काही थानपत्ता लागणार नाही. सोलार एनर्जी झाली, ग्रीन एनर्जी झाली, विंडमिल्स बांधले आहेत भरपूर, उज्ज्वला गॅस कनेक्टिव्हिटी आहे. त्यानंतर तुम्हाला मी विजेबद्दल बोललो. त्यानंतर महत्त्वाचा मुद्दा, अहो, आपल्या सीमावर्ती भागामध्ये शेजारचे जे शत्रू आहेत ते तुमच्या सीमांपर्यंत येऊन रस्त्यांची बांधणी करतायत आणि तुम्ही हातावर हात घेऊन बसला होता. का तर म्हणे सीमेच्या भागात आपण सोयीसुविधा द्यायच्याच नाहीत. हे असं फालतू स्टेटमेंट करत आयुष्यभर राज्य केलेली माणसं आज त्यांना लाजा वाटायला पाहिजेत काहीच झालं नाही म्हणताना. आज सीमावर्ती भागामध्ये जे काही इन्फ्रास्ट्रक्चर सैन्यासाठी उभं राहिलं आहे, जी काही सैन्यासाठी चिलखतं मागवली गेली, जी काही सैन्यासाठी एअरफोर्ससाठी राफेल विमानं खरेदी केली गेली, हे कशासाठी आहे? देशाच्या सीमांना सुरक्षित करण्यासाठी आहे. आमचा देश पण किती बलवान आहे हे तुम्हाला आजूबाजूला संदेश द्यावेच लागतात. त्यासाठी आहे. एक एक सैनिकाचा जीव आम्हाला किती महत्त्वाचा आहे. म्हणून अतिशय उत्तम प्रतीचं बर्फामध्ये राहण्यासाठी -50 -60 डिग्री सेंटीग्रेडमध्ये सुद्धा आपला सैनिक, त्याला जास्त यातना झाल्या नाही पाहिजेत, त्याचं तिथलं जगणं 3 महिने 6 महिन्याचं सुसह्य झालं पाहिजे, म्हणून आटोकाट प्रयत्न झालेत. चिलखती गाड्यांचा ताफा सन्माननीय रतन टाटाजींनी आपल्या या आर्मीसाठी दिला आहे. ह्या सुधारणा नाही झाल्या गेल्या 10 वर्षात. ही कामं नाही दिसत आहेत तुम्हाला. मग तुमच्या नजरेची कीव येते, तुमच्या निरीक्षण क्षमतेची कीव येते. अहो, जे झालं आहे ना ते झालं म्हणून सांगा. आणि मग लोकांकडे जाताना ना तुम्ही जे काही झालं आहे त्याच्यापेक्षा दुप्पट आम्ही देऊ अशा आत्मविश्वासाने, अशा गर्जना करत नक्की जा ना. बघूया जोडला जातो का भारत. मग काहीच झालं नाही म्हणणाऱ्यांना ही थोडीशी आठवण करून देण्यासाठी हा प्रवीचा एक छोटासा व्हिडिओ बनवण्याचा खटाटो. मी आशा करतो मित्रांनो, पक्ष कोणता आहे, लोक कोण आहेत, हे थोडा वेळ विसरून जा तुम्ही. मी फक्त झालेल्या कामाचं कौतुक करतो आहे. जे चांगलं आहे ना ते कोणी का करेना. आज तुम्हाला सांगतो, स्वतःच्या स्वभावामध्ये असे बदल घडवतच मी पण स्वतः घडत चाललो आहे. आज मी तर समजतो की मला कुणीही दुश्मन नाही आहे. पण मला जर कोणी दुश्मन मानत असेल तर त्याच्यासाठी सुद्धा प्रार्थना करण्याइतकं, किंवा त्यांनी जर काही खरी प्रगती केली, त्यांनी जर कुठे काही हुशारी दाखवली, खरंच त्याची बुद्धिमत्ता मलाही दिसली, तर मी लगेच माझ्या तोंडातनं वा क्या बात आहे हे नक्की येतं. अभिमानाने सांगतो मी तुम्हाला, हे आलं पाहिजे. जे काम झालं आहे ते चांगलं झालं आहे, ते चांगलंच झालं असं म्हणा. जिथं तुम्हाला काही कमतरता वाटते
करा ना एक्सप्लेन, चालवा तुमची बुद्धिमत्ता, त्याचाही आम्ही सन्मान करू. जिथं काही लॅक्युना दिसतो एखाद्याच्या ह्याच्यात, त्याला सांगण्याच्या पद्धती आहेत. डोंट डॉमिनेट दॅट फेलो. त्याला वेगळं घेऊन सांगा, तू हे जर या पद्धतीने नाही त्या पद्धतीने करशील तर ते अजून उत्तम होईल. दिस इज द वे ऑफ लाईफ. उगीच करायची म्हणून कुणावर तरी टीका करत राहायचं आणि मग स्वतःच्या पोळ्या कशा भाजता येतील हे बघायचं. ही सेल्फिश जिंदगी जगण्यात जे लोक आयुष्य घालवत आहेत ना, त्यांना 10 वर्षात खूप काही झालं आहे हे सांगण्याचा छोटासा केलेला प्रयत्न आणि सर्वात मोठा झालेला बदल मुद्दाम मी शेवटी घेतला आहे. ज्या लाल चौकात तुम्ही तिरंगा फडकून दाखवा, आम्ही तुम्हाला गोळ्या घालू, असा जेव्हा फतवा निघाला होता, त्याच वेळेस तिथे धारिष्ट्य करून झेंडा फडकवायला गेलेल्या कार्यकर्त्यांमध्ये एक नामवर कार्यकर्ता होता आणि ती त्याची सुरुवात होती. आणि आपल्या या भारत देशाचं भवितव्य खूप छान आहे असं मी म्हणतो. तेव्हाचा तो कार्यकर्ता लाल चौकात ज्याने गोळीबार करून तुमचा आम्ही जीव घेऊ अशी धमकी असतानासुद्धा ज्याने तिरंगा फडकवण्याचं धारिष्ट्य दाखवलं होतं, तोच कार्यकर्ता आज पंतप्रधानाच्या खुर्चीवर बसलेला आहे. इतर देशांचे जे काही प्रमुख असतात ते अगदी कमरेत वाकून त्यांच्यापुढं नम्रतेने झुकत आहेत. 10 वर्षात हा बदल नाही वाटत तुम्हाला? लांब लांब राहणारा पंतप्रधान आपण पाहिला आणि त्याच्याऐवजी नको ती व्यक्ती पुढे येत होती हे पाहिलं. त्याच्यापेक्षा हे दृश्य चांगलं आहे ना? देशाचा अभिमान वाढतोय ना? समजतंय ना आपल्याला? युद्ध कैदी म्हणून आपण जर त्यांच्या सीमेच्या भागात जर सापडलो गेलो, मग तो आर्मीचा असो, नेव्हीचा असो, अगर एअरफोर्सचा असो, मित्रांनो, त्याला सोडवून आणणं महाकठीण. आजही 1971च्या युद्धात आपल्या शेजारच्या शत्रूंनी आपल्या कित्येक सैनिकांना बंदिवान म्हणून त्यांना अनंत यातना देत देत संपवले सगळ्या सैनिकांना. दुसरीशी आशा आहे की काही लोक अजून जिवंत असतील, त्यांनासुद्धा आपण आज आणू शकत नाही आहे. आणि मग आपला एक अभिनंदन नावाचा पायलट, फायटर जेटचा पायलट, ज्याचं प्लेन कोसळतं पाकिस्तानच्या सीमेमध्ये, पण याच पंतप्रधानांच्या मुत्सद्दीपणामुळं आणि इतर देशांशी असलेल्या चांगल्या संबंधामुळं, युनोमध्ये असलेल्या एका वजनामुळं 2 ते 4 दिवसात सन्मानपूर्वक या अभिनंदन या पायलटची पाकिस्तानमधून सुटका होते. काय 10 वर्षात झालेलं हे सर्वात मोठं काम नाही आहे? देशाची प्रतिमा उंचावण्यासारखं हे काम नाही आहे? एका एअरफोर्समधल्या पायलटचं कुटुंब उद्ध्वस्त होण्यापासून वाचलं नाही आहे? मग त्याच गोष्टींची पुनरावृत्ती हळूहळू संपत चालली आहे ना? हेच चांगलं आहे. आणि म्हणूनच देशाला अशीच लोकं हवी आहेत असं मी तरी मानतो. छोटासा प्रयत्न आहे 10 वर्षात काय झालं हे तुमच्या मनापर्यंत पोहोचवण्यासाठी एक कलाकार म्हणून आणि हो, एक फौजीचा मुलगा म्हणून तळमळीने धडपडतोय मी. आशा करतो मित्रांनो तुमच्या मनापर्यंत या गोष्टी नक्की पोहोचतील आणि वैचारिक बदल नक्की घडेल. कोणाच्या बॅलेट बॉक्समध्ये मतं टाका म्हणून कुठल्याही पक्षाच्या प्रचारासाठी मी इथं उभा नाही आहे. देशसेवेसाठी मी उभा आहे. जी लोकं देशासाठी झटतायत ना, त्या सगळ्यांना मी कडक सॅल्यूट करणारा व्यक्ती आहे. 10 वर्षात खूप काही छान झालेलं आहे. ज्यांनी केलं त्यांना या प्रवीचा मनोमन कडक सॅल्यूट. जय हिंद, जय भारत.